आदरणीय दादांनी स्वर्गीय अजित पवार यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि या सहकार्याच्या माध्यमातून आज मी सर्वसामान्य कार्यकर्ता मोठ्यात मोठ्यामध्ये करण्याचा प्रयत्न दादांनी केला. पण आज आमचा आधारस्तंभ आधार गेलेला आहे. पण आम्ही खंबीरपणे पक्षाच्या मागे आणि पवार फॅमिलीच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आहे. माझं नाव आत्माराम बापूराव खरात. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मी दादांच्या संपर्कात 2014पासून होतो आणि 2014 ते 19 नंतर मी पुन्हा संपर्कात गेलो आणि दादांनी मला बंगल्यावर बोलवून घेतलं. 2023ला मी पहिल्यांदा दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवगिरी बंगल्यावर गेलो. तिथं दादांनी मला माझी परिस्थिती काय होती ती दादांनी विचारली. त्यावेळेस मला या गावामध्ये, माझं गाव तोंडले, या गावामध्ये चक माणसं म्हणत होती की हा पोरगा काही करू शकत नाही. पण आज दादांनी जे करून दिलं ते फक्त ठेवणं माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वांनीही आजचं मतदान हे दादांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला करावं आणि दादांना हीच खरी श्रद्धांजली असेल एवढीच मी माझ्यातर्फे विनंती करतो.